बातमी आहे पावसासंदर्भातली। प्रचंड उकाड्यानं हैराण करणारा मे महिना मागे राहिला असून आता जून महिन्याची सुरुवात झाली आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यात कुठं उष्णतेची लाट आहे तर कुठं उष्ण आणि दमट स्थिती पाहायला मिळते। पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोकण भागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे, तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलंय। विदर्भात ब्रह्मपुरी इथं तापमान 46.9 अंशावरती पोहोचलं असून त्याचा दाह सोसेनासा झालाय। हवामानाची ही स्थिती पाहता सध्या कोकणात दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील 24 तास ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरीची शक्यता नाकारता येत नाहीये। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड इथं मात्र आकाश निरभ्र राहणार असून उष्णतेचा दाह सुद्धा वाढणार आहे। राज्याच्या वर्धा, चंद्रपूर, नागपूरसह कोकणातील रत्नागिरी आणि रायगड भागांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। उकाडा दिवसागणिक तीव्र होत असतानाच राज्यात मान्सूनच्या आगमनाची वाट सगळेच पाहताना दिसत आहेत। सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या अनुषंगानं राज्यात पोषक वातावरण पाहायला मिळत असून बंगालच्या उपसागरावर असणारी मान्सूनची उपशाखा आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। केरळसह देशाच्या पूर्वोत्तर राज्यांकडेही मान्सून एकाच वेळी सक्रिय झाला होता। परिणामी सध्या हिमालय क्षेत्र आणि सिक्कीममध्ये मान्सून वेगवान असल्याचं पाहायला मिळतंय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या 3 दिवसांमध्ये अरबी समुद्रातील मान्सूनही वेग धारण करू शकतो। पुढील 48 तासांमध्ये मान्सून अरबी समुद्रासह केरळ, अंदमानाचा उर्वरित भाग यासह कर्नाटक आणि लक्षद्वीपचा काही भाग व्यापत बंगालच्या उपसागरात प्रवेश करेल। केरळात मान्सूननं आणखी जोर पकडल्यानंतर तो साधारण 8 ते 10 दिवसात पुढे कूच करत कोकण मार्गे महाराष्ट्राच्या वेशीत प्रवेश करेल। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।